सो आज मॅडमनी सेशन घेतला होता हं. एचआरच्या रिगार्डिंग. तर कशा वाटला तुमचा? काय फीडबॅक आहे त्याच्या रिगार्डिंग? सेशन चांगला होता. मॅमनी इंटरव्ह्यूज कसे द्यायचे, काय कसं प्रिपेअर केलं पाहिजे, आपण प्रेझेंट स्वतःला कसं केलं पाहिजे, त्याबद्दल सगळं सांगितलं. त्या एन्व्हायर्नमेंटमध्ये कसं आपण व्यवस्थित जाऊ शकतो. अ, ते सगळं मॅमनी त्या सेशनमध्ये सगळं कव्हर करून घेतलं. माझं नाव वर्षा. मॅडमांनी खूप छान आज इंटरव्ह्यूबद्दल सांगितलं. जे इंटरव्ह्यूबद्दल जे आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात त्याबद्दल सांगितलं. आपण कसं जायचंय, इंटरव्ह्यू क्रॅक क्रॅक कसा करायचा आणि याच्याबद्दल जी भीती असते आपल्या मनात ती मॅडमांनी व्यवस्थितपणे समजून सांगितलं. Hello, my name is Deshmukh Omkar. Today I am attending the Sarika ma'am lecture about HR round. So today's lecture is very informative, and I am learning the new to how to deal with HR. So thank you. येस, मी आज पर्सनल डेव्हलपमेंटचं सेशन सारिका मॅमचं अटेंड केलं होतं. आजच्या सेशनमध्ये मॅडमनी HR राऊंडमध्ये आपण कसं बोललं पाहिजे आणि आपला कॉन्फिडन्स कसा पाहिजे आणि हे लाईव्ह एक्झाम्पलमध्ये दाखवलं, त्यामुळे ते लवकर समजलं आणि लक्षात आलं. आणि मी प्रत्येक मॅडमचे सेशन करते. मॅडमच्या प्रत्येक सेशनमध्ये पर्सनल डेव्हलपमेंटच्या जे आपल्याला इंटरव्ह्यू रिगार्डिंग असेल किंवा आपल्या पर्सनॅलिटी रिगार्डिंग असेल तर पूर्ण डाऊट क्लिअर होतात. थँक्यू. तर आज मॅडमनी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सेशन मध्ये एचआरचे रिगार्डिंग इंट्रोडक्टरी क्वेश्चन विचारले होते आणि त्यांच्या आपण ट्रेनिंग पण दिला होता. तर त्यांच्याबद्दल तुम्हाला काय फीडबॅक आहे? सेशन तर खूप भारी होता. खूप काही शिकलो मी. सेशनमध्ये इंटरव्ह्यू कसं काय बोलायचं, काय कसं प्रेझेंटेशन करायचं, आपण प्रश्नांची उत्तर कशी द्यायचे, हे खूप छान पद्धतीने मॅडमने सांगितलं. सो अक्षय, आज तुम्ही मॅडम सारिका मॅडमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सेशनात तुम्ही अटेंड केला होता, ज्याच्यामध्ये मॅडमने आज एचआर राऊंडचे इंट्रोडक्टरी क्वेश्चन विथ द लाईव्ह एक्झाम्पल आज तुम्ही शिकवलं होतं. तर त्याच्या रिगार्डिंग तुमचा काय फीडबॅक आहे? हो, आजचं सेशन खूप इन्फॉर्मेटिव्ह होतं आणि करण सर आणि मॅडमने जे सांगितलं आणि जे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन इथे करून दाखवलं, त्यामुळे आम्हाला कळलं की याच्या राऊंडला कसं फेस करायचं आहे. आणि माझा एक डाऊट क्लिअर झाला की मॅडमनी सांगितलं की भारताचा जो लेबर लॉ आहे तो एम्प्लॉईच्या साईडने आहे. तर कुठलीही बॉन्डची जी कंपनी आहे तर मुलं हेजिटेट करतात जॉईन करण्यासाठी, तर ती केली पाहिजे आपण जॉईन. त्याच्यामध्ये जो लॉ आहे तो एम्प्लॉईच्या साईडने आहे. तर याबद्दल मला आजच्या सेशनमध्ये माहिती मिळाली. हे सेशन मी प्रत्येक शनिवारी अटेंड करत असतो इथे ऑफलाईन क्लासला. आजचा लेक्चर खूप छान होता. सारिका मॅमने IT करिअरमध्ये कसं आपण इम्प्रूव्ह करू शकतो ते सांगितलं. इंटरव्ह्यू कसे दिले जातात ते सांगितलं. आपलं प्रोनाउन्सिएशन, आपलं कम्युनिकेशन किती इम्पॉर्टंट आहे IT करिअरमध्ये हे सांगितलं. अँड इंटरव्ह्यू कसं क्रॅक करतात, तुमचं बॉडी लँग्वेज, तुमची पर्सनॅलिटी, तुमचं ड्रेसिंग सेन्स मॅटर करतं. म्हणजे फॉर्मल इज कंपल्सरी फॉर IT करिअर. लेक्चर इज टू गुड अँड अमेझिंग. सो आज तुम्ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा सेशन तुम्ही आज अटेंड केलेला होता. तर ज्याच्यामध्ये मॅडमनी लाईव्ह एक्झाम्पल विथ द एचआर राऊंड सर्व शिकवलं होतं. काही पद्धतीने तुम्ही आन्सर देऊ शकतो ते पण सर्व शिकवलं होतं. तर ते सेशन बद्दल तुमचा काय फीडबॅक आहे? ओके, माझं नाव ऐश्वर्या आहे. मी फ्रॉम दमणवरून आहे. ह्या वर्षी मी MCA पासआउट केलं आहे आणि मला आजचं फीडबॅक हे द्यायचं आहे की आज जे मॅमनी सेशन केलं त्याच्यामध्ये सांगितलं की आपल्याला आहे ना, म्हणजे आपण कुठे पण इंटरव्ह्यूला जातो तर आपल्याला टाईम मॅनेजमेंट करणं इम्पॉर्टंट आहे आणि जे आपलं ड्रेसअप असते हे म्हणजे परफेक्ट पाहिजे प्रोफेशनल वेमध्ये. त्याच्याने जे HR असतात ना, ते आपल्याला म्हणजे इंटरव्ह्यू घ्यायचा पहिले त्यांना कळतं की आपल्याला म्हणजे किती नॉलेज आहे आणि पर्सनॅलिटी त्यांना समजते. आणि म्हणजे आज खूप काही म्हणजे आम्हाला डाऊट होतं की इंटरव्ह्यूमध्ये कसे क्वेश्चन येतात ते सगळे डाऊट पण आज क्लिअर झालेत. आणि आपल्याला म्हणजे जेव्हा आपण इंटरव्ह्यूला जातो त्याच्या पहिले जसं आपल्याला जे टेक्नॉलॉजीमध्ये नॉलेज आहे, जे आपण रिझ्यूममध्ये ॲड करतो, ते आपल्याला टेक्नॉलॉजीच्या बारेमध्ये पूर्णमध्ये प्रॅक्टिकल नॉलेज पण राहायला पाहिजे. ते पण इम्पॉर्टंट आहे. आणि जेव्हा इंटरव्ह्यू वगैरे होतं त्याच्यामध्ये काय असते की जेव्हा म्हणजे आपण इंटरव्ह्यू देतो तेव्हा आपल्यामध्ये ना कॉन्फिडन्स पाहिजे, म्हणजे घाबरलं नाही पाहिजे आणि जसे पण क्वेश्चन येतात ते. आणि मला असं आहे की नेक्स्ट सेशन हा पाहिजे की म्हणजे आता मी ॲज अ फ्रेशर्स आहे आणि अगर HR इंटरव्ह्यू घेत आहे आणि एक्सपिरियन्सवाले, तर त्यांच्यासाठी म्हणजे जे HR आहे ते कसे क्वेश्चन मध्ये विचारतात ॲज अ फ्रेशर्स आणि जे एक्सपिरियन्सवाले आहे त्यांना मध्ये कसे क्वेश्चन विचारतात त्याचं थोडं मला डाऊट आहे. तर नेक्स्ट सेशनमध्ये हे पाहिजे.
थँक्यू. आजचं सेशन खूप चांगला होता. मॅमने सांगितलं की आय टी इंडस्ट्रीमध्ये एन्व्हायरमेंटमध्ये कसं राहायचं, कशा गोष्टी हँडल करायच्या. आज एज अ स्टुडंट तुम्ही लाईक सारिका मॅडमचे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सेशन तुम्ही जॉईन केला होता, तर ते सेशन बद्दल तुमचा काय फीडबॅक आहे? आजच्या सेशनमध्ये माझं फीडबॅक म्हणजे मॅडमने जे HR राऊंडबद्दलचे डाऊट माझे सगळे क्लिअर झाले राऊंडचे क्रॅक इंटरव्ह्यूचे. आणि जे इंटरव्ह्यूला कसे क्वेश्चन असतात किंवा कसं काही आपण ड्रेसिंग सेन्स काय असू शकतो की आपली बॉडी लँग्वेज काय असू शकते, हे थोडेसे सगळे डाऊट माझे क्लिअर झाले. सो थँक्यू मॅम, थँक्यू पुणेर पॅटर्न.